महानगरपालिका पूर्ण सुस्तावली नगरसेवकच पाहिजे म्हणजे वैयक्तिक त्यांनी जागी जागी जाऊन विचारपूस तर करतात त्यामुळे नगरसेवकच पाहिजे कुठं कामं व्हायला जास्त व्हायला कामं म्हणून आता इथनं पुढे कामं होऊन दे म्हणून आम्ही बोलतो. गल्लीतले आपले कामं करावीत, लोटायला बाई रोज द्यावावी किंवा पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करावा. गटार स्वच्छ पाहिजे, रोड स्वच्छ पाहिजे, पाणी व्यवस्थित पाहिजे. निवडणुकीला लोकांना सांगतो. अक्षरशः त्या नगरसेवकांनी मी तर आतापर्यंत कधीही आलेलं बघितलेलं नाही दरवाजात. ती कचऱ्याची गाडी 8 दिवसात नाही एकदा येते, कधी 15 दिवसात नाही एकदा येते, कधी गाडीच येत नाही. नगरसेवक नसताना पण येऊन चौकशी करून जातात. काही आम्हाला म्हणजे गरज असली पाण्याची टँकर वगैरे पोच करतात. परत काय पाहिजे नको गल्लीला येऊन विचारतात, चौकशी करतात. काय कोणाचं वार आहे तिकडे? त्या निवडणुकीत तर ह्या भागात तर प्रवीण सोनवणेचंच वार आहे आणि ते 100% येणार. परवीन सोनवणे आता येणार आहेत ना, त्यांना आम्ही सांगतो. काय वाटतंय कोण करेल काम इकडे? प्रवीण सोनवणे दादा करतील. आम्हाला त्याला असं वाटतं की प्रवीण सोनवणेंना आम्ही निवडून द्यावं. नुसता फोन जरी केला तर ते लगेच आपल्या हाकेला धावून येतात. आम्ही दादा आहेत म्हणलं तर प्रवीण सोनवणे 100% येणार आहेत. आम्हाला सगळं व्यवस्थित व्हावं म्हणूनच आम्ही प्रवीण सोनवणेंचं नाव घेतो. प्रवीण सोनवणे, हरिदास सोनवणे किंवा त्यांच्या घरातलं सोनवणे कुटुंबातलं कुणीही असू दे, कुठलाही प्रश्न समाजाचा असू दे किंवा नागरिकांचा असू दे, त्यांचं संपूर्ण कुटुंब तो प्रश्न सोडवायला आलेला असते. जवाहरलाल नेहरूंनी इथे ह्या सोसायटीचं उद्घाटन केले, पण ह्याचं सगळं पुढचं जे प्रगती आहे ती सोनवणे साहेबांनी केली आणि ते काँग्रेसकडनं उभे आहेत. त्याच्यामुळे आमची इच्छा आहे की काँग्रेसची सत्ता यावी आणि प्रवीण हरिदास सोनवणे यांचाच विजय व्हावा, हीच आमची इच्छा आहे. आम्हाला युवा नेतृत्वाला संधी द्यायची आहे भागाचा विकास करण्यासाठी. कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी वाटते? काँग्रेसची यावी. काँग्रेसचीच येणार 100%. काँग्रेसचीच सत्ता यावी. काँग्रेसची सत्ता यावी. नमस्कार. कोल्हापुरात सध्या एकीकडे थंडीचा कडाका वाढलाय, मात्र दुसरीकडे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. प्रत्येक उमेदवार आता प्रत्येक मतदारांच्या दारात जातोय आणि आपला अजेंडा, आपले मुद्दे त्यांच्या समोर मांडतोय आणि मतदान करण्याचं आवाहन करताना प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक पेठांमध्ये आणि नगरामध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. निवडणुका येतात, निवडणुका होतात, मात्र नागरिकांच्या प्रश्नांचं नेमकं काय हेच जाणण्यासाठी मी आता कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये पोहोचलोय आणि या प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांशी मी संवाद साधणार आहे आणि जाणून घेणार आहे त्यांच्या मनातील नगरसेवक नेमका कसा असावा, येणाऱ्या नगरसेवकाकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत आणि त्याचबरोबर या प्रभागात नेमकं वारं कुणाचं चाललंय हे देखील आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत काही महिला नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात आणि जाणून घेऊयात त्यांच्या मनातला नगरसेवक जो आहे तो कसा असावा. नमस्कार. महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत, काय दारातनं प्रचार फेऱ्या जात आहेत, पॉम्पलेट घरात आता 4-4 नगरसेवक म्हणल्यावर पॉम्पलेट भरपूर येत आहेत. वाचताय का कधी? हो वाचते की. काय काय दिसते त्यात? काय आम्ही काम करू असं सांगतात, पण आता 10 वर्ष झाली आमच्या इथं कोणी एक पण नगरसेवक कोणीच येत नाही. लोटायला बाई नसत्या, गटारी काढायला कोणी नसते. पाण्याचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला भरपूर पाण्याचा प्रॉब्लेम आहे इथं. बरोबर. प्रशासनाचा जो 5.5 वर्षाचा कारभार सुरू होता तो कसा होता की नगरसेवकच पाहिजे? नगरसेवकच पाहिजे म्हणजे वैयक्तिक त्यांनी जागी जागी जाऊन विचारपूस तर करतात त्यामुळे नगरसेवकच पाहिजे. बर. आता या भागात जर बघायला गेलं तर अनेक समस्या आहेत असं मला ऐकिवात आहे. तर येणाऱ्या नगरसेवकाकडनं तुम्ही नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आमचे म्हणजे ह्या जे गल्लीतले आपल्या कामं करावीत, लोटायला बाई रोज द्यावावी किंवा पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करावा. परत कचरा उठावा व्हावा, गाडी यायला पाहिजे. 2 दिवसांनी एकदा तरी गाडी यायला पाहिजे दारात. आणि आमची वैयक्तिक अशी कामं असतात काहीतरी गरजा त्या भागवल्या पाहिजेत त्यांनी. बर. आता या भागात बघायला गेलं तर प्रवीण सोनवणे नावांची चर्चा भरपूर जरा चालू आहे, का तुमच्याकडे चर्चा आहे? हो आहे की. काय होते व्यक्तिमत्व असं वेगळं? ते म्हणजे आमच्या इथं नगरसेवक नसताना पण येऊन चौकशी करून जातात. काही आम्हाला म्हणजे गरज असली पाण्याची टँकर वगैरे पोच करतात. परत काय पाहिजे नको गल्लीला येऊन विचारतात, चौकशी करतात. त्यामुळे तेच म्हणजे त्यांची एवढं विचारपूस आहे इथं चांगली आहे. 50 वर्षात निवडणुका भरपूर बघितल्या असा, नगरसेवक पण बघितलं असा. मग तुमच्या ह्या परिसरात बदल झालाय का? कामं झालीत का? कुठं कामं व्हायला जास्त व्हायला कामं म्हणून आता इथनं पुढे कामं होऊन दे म्हणून आम्ही बोलतो.
काय होणार, कसं होणार काम तुमच्या इथे? गटार स्वच्छ पाहिजे, रोड स्वच्छ पाहिजे, पाणी व्यवस्थित पाहिजे. निवडणुकीला लोकांनी सांगतो आम्ही. बर, मग काय कोणाचं वार आहे इकडं बघताय का नाही दारात बसून? आता प्रवीण सोनवणे आता येणार आहेत ना, त्यांना आम्ही सांगतो आता. का हो, प्रवीण सोनवणे का? मग आता त्याने थांबल्यात ना, मग त्यासाठी. बर, काय वाटतंय तुमच्या मनाचा नगरसेवक कसा असावा? वेळोवेळी भागात येऊन चौकशी करणारा, प्रत्येक काम वेळेवर होतंय का बघणारा, जातीनं लक्ष घालणारा हवा. आतापर्यंत काय कामं इथं राहिल्यात तुमच्या इथं? प्रत्येक काम राहिले, कुठलंच काम झालेलं नाही आजपर्यंत. गटरीची स्वच्छता नाही, भागाची स्वच्छता नाही, पाणी वेळेवर नाही, औषध फवारणी नाही. बर, मग काय वाटतंय कोण करेल काम इकडं? प्रवीण सोनवणे दादा करतील. का मागच्या नगरसेवकांनी केलं नाही? अजिबात फिरकले सुद्धा नाही ते. चौकशी सुद्धा केलेली नाही कोणी. नाही. चौकशी सुद्धा कोणी केलेली नाही इकडे येऊन. नाही, 10 वर्ष झाली आता कोणीच चौकशी करायला पण येत नाही तिकडे. बर, बोलायला तर पळून जातात, इकडनं आले की तिकडनं जातात. आम्हाला मत दिलं नाही म्हणतात सरळ. सरळ म्हणतात. मग आता प्रवीण सोनवणे तुम्ही म्हणताय ते पण तसंच करणार, मतदान झालं निवडून आलं की गायब 5 वर्ष? नाही तसं करणार नाहीत दादा, कारण त्यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. विश्वास आहे. परत त्यांच्या वडिलांनी इथं काम केले, महापौर म्हणून. त्यांच्या मम्मीनं पण काम केलं इथं, भरपूर काम केले. त्यामुळे आम्हाला म्हणजे त्यांच्यावर विश्वास आहे. का हो, मुलगा पण मावशी? करू शकेल. मुलगा पण करू शकेल या म्हणा लागल्यात. सगळं त्यांच्या घरात कशाला? त्यांच्या घरात असं नाही की ती काय अनुकंपाखाली भरती झालेली नाही. आमचं मत असं आहे की आमचा प्रश्न समजून घेऊन आमचा प्रश्न सोडवणारा नगरसेवक पाहिजे. ज्या वेळेला हरिदास सोनवणे यांचे वडील रामकृष्ण सोनवणे उपमहापौर होते, त्यावेळेला त्यांनी बोळाबोळात लाईटी बसवल्या. नंतर हरिदास सोनवणे ज्या वेळेला निवडून आले, उपमहापौर झाले, त्यांनी बऱ्याच भागांचे प्रश्न सोडवलेत. आता आम्ही प्रचार करताना पण बघतोय, बरीच लोक सांगतात की साहेबांनी हे केले, कुणी कुणी सांगते की केलेलं नाहीये. खरं आमच्या नजरेसमोर मात्र साहेबांनी काम केलेलं आहे. तसंच 75 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा सुवर्ण अक्षरांना नाव लिहिलं गेले की आमच्या समाजात जयश्री हरिदास सोनवणे महापौर झाल्या. ज्या वेळेला त्या महापौर झाल्या त्यावेळेला बरेच प्रश्न सोडवले गेले. त्याच्यानंतर काही निवडणूक 5.5-6 वर्ष लागलेली नाही, तरी त्या 6 वर्षात आमचा जो पहिला नगरसेवक होता त्या 5 वर्षात त्या कसले ते आम्हाला माहितीच नाहीये. खरं त्या कसले ते आम्ही बघितलेलंच नाही. खरं त्यातनं दुसरी गोष्ट म्हणजे प्रवीण सोनवणे, हरिदास सोनवणे किंवा त्यांच्या घरातलं सोनवणे कुटुंबातलं कुणीही असू दे, कुठलाही प्रश्न समाजाचा असू दे किंवा नागरिकांचा असू दे, त्यांचं संपूर्ण कुटुंब तो प्रश्न सोडवायला आलेला असते. आता प्रवीण सोनवणे कामं केलीत तुम्ही म्हणताय, हरिदास सोनवणे असतील किंवा त्यांच्या कुटुंबियानं कामं केलीत. प्रवीण सोनवणे कामं केलीत त्यांनी, मग नगरसेवक कशाला पाहिजे? कामं करतात तर. आता नगरसेवक असावा, कारण आता वरनं ऑर्डर आले की नगरसेवक पाहिजेच. नगरसेवक नसता त्यावेळेला आता आम्ही आतापर्यंत आम्ही हक्कांना बोललोय, कारण इथनं पुढे पण जास्त हक्कानं पदावर असल्यानंतर जी कामं होत्यात ती पदावर नसताना होत नाहीत. काय कामं पदावर असतानाच करावी लागतात. म्हणून आता सोनवणे असं ना, आम्हाला वाटतंय की आमचा माणूस तिथं हक्काचा माणूस आहे, तो आमचा माणूस म्हणून नाही, तर एक जनरली नागरिक नगरसेवक आम्ही नागरिक म्हणून आम्हाला त्याला असं वाटतं की प्रवीण सोनवणेंना आम्ही निवडून द्यावं. एवढं तुम्ही 57 वर्षाचा इतिहास पर्यंत सांगितला, सगळं सांगितलं, पाठ केलं काय? अजिबात नाही, अजिबात नाही. कारण आता आम्ही 50 वर्ष इथं राहतोय म्हणल्यानंतर पाठ करायचं काय दिसतंय तेच बोललो. पाठ करायचं काय संबंध? तुम्हाला काय वाटतंय, काय होईल या निवडणुकीत इथं? ह्या निवडणुकीत तर ह्या भागात तर प्रवीण सोनवणेच वार आहे आणि ते 100% येणार. आधीच थंडी आणि वार कशाला येणार की वार? अहो तेवढं वार आम्ही गॅरंटीने सांगतोय ना, ते येणारच म्हणून. कारण त्यांनी आतापर्यंत तरी आमच्या फॅमिली जरी प्रॉब्लेम असला तरी पण आमच्या रात्र असू दे दिवस असू दे कधी वेळेकाळी पण आलेले त्यांनी. गाडीची काच खाली होत नाही त्यांची, जात्यात भेटत. कोण म्हणणारे म्हणत असेल त्यांना काय तर त्यांच्याविषयी प्रॉब्लेम असेल त्या लोकांना. तसं आम्ही आतापर्यंत बघतोय त्यांचं आई वडील त्यांचे भागात भरपूर ठिकाणी आम्ही आता चर्चा ऐकली की त्यांनी गटरी केल्यात ते, परत लॅम्प वगैरे बसवल्यात भरपूर. आतापर्यंत आम्ही गटरी जे आहेत ते दादांनी बनवलेले आहेत असं आम्हाला सांगितलं लोकांनी कितीतरी. आता भरपूर कार्य केले दादांनी, छान आहे. आणि आम्हाला सांगायला लागत नाही की सोनवणेंचा मुलगा आहे म्हणून, असं आम्हाला लोक बोललेत. आम्ही दादा आहेत म्हणल्यानंतर प्रवीण सोनवणे 100% येणार आहेत. कसा पाहिजे नगरसेवक? मला सगळं काम आमच्या हक्केला उभा राहणारा नगरसेवक पाहिजे बघा. आमच्या हक्केला उभा राहणारा नगरसेवक पाहिजे आम्हाला. आमच्या अडचणी किंवा भागाचा विकास करण्यासाठी आम्हाला
असा नगरसेवक पाहिजे आणि तरुणाईतला नगरसेवक असतोय ना एकच ध्यास तसा आणि नगरसेवक प्रभागाचा विकास असा आम्हाला नको आहे. आम्हाला ध्यास पण आहे आणि विकास पण पाहिजे आणि नगरसेवक पण पाहिजे. आम्हाला सगळं व्यवस्थित व्हावं म्हणूनच आम्ही प्रवीण सोनवणे यांचं नाव घेतोय. मावशीने पॉम्पलेट लय वाचल्यात वाटतं. काय वाटते घरात एवढं पॉम्पलेट येतात बघताय का नाही? चिन्ह पक्ष आता 4 पॉम्पलेट येत असणार आहेत. इकडे 4 तिकडे 4 आणि कोणतरी असते. त्या सगळं वाचताय पण तुम्ही मगाशी म्हणालात मी ते वाचतोय सुद्धा. कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी वाटते हो? काँग्रेसची यावी. का? त्यावेळेला बघू काँग्रेसच्या काळातली लोक काम केलेलं आहे. आता लोक म्हणतात की भाजप असं म्हणतंय की काँग्रेसनं काम केलेलं नाही. खरं काँग्रेस काळातली जी लोक नोकरी केल्यात त्यावेळीची लोक आता 50, 35, 32 हजार रुपये पेन्शन घेतात आणि भाजपच्या काळातली लोक जी नोकरी करतात तेवढंच घ्या आणि घरी जावा. तुम्हाला एवढं तुमचा सगळं मी आता ऐकलं तुम्हाला. मला असं का वाटतंय की तुम्ही का निवडणुकीला उभा राहिला? आमचा माणूस उभारलाय आणि आम्ही निवडणुकीला उभारायची काय गरज आहे? आता आम्ही आमचा माणूस उभा केलाय, मग आमचा माणूस निवडून येऊन दे. ताई काय सांगाल? तुम्ही तरुण आहात. इथला नगरसेवक जो आहे तुमच्या प्रभागाचा नगरसेवक कसा असावा असं वाटतंय? गेल्या या 5 वर्षात जर बघितलं निवडून आलेत त्यांचा आम्ही नगरसेवक कसा आहे हाच बघितलेला नाही. पहिली गोष्ट म्हणजे मग भागाचा विकास कसा करणार तो. मला असं वाटतंय की जर भागासाठी एक तडफदार युवा नेतृत्व जर मिळालं तर भागाचा आणखी विकास व्हायला मदत मिळणारच आहे. तळागाळातल्या लोकांपर्यंत ते जातात. जसं जातीवाद बघितला तसं हे नेतृत्व बघणार नाही ह्याची गॅरंटी आहे मला. कारण ह्याच्या आधी सुद्धा त्यांची सत्ता होती, त्यांच्या वडिलांनी जी सत्ता केली पूर्ण भागासाठी अवेलेबल असायचे ते. त्यांनी सगळ्या भागाचा विकास जेवढा होईल तेवढा त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. पण ह्या 5 वर्षात जर बघितलं तर तसं काहीच घडलेलं नाही. पूर्ण जो विकास झाला तो त्यांच्या पाठीमागच्या एरियामधलाच झाला. इथला काहीच झाला नाही, कुठलाच झाला नाही. गेल्या 2 वर्षा पाठीमाग तर पावसामध्ये पाण्याचा एवढा प्रॉब्लेम झाला. अखंड बोरिंगचं पाणी आम्ही आमच्या गल्लीला वाटलं. तसंच हरिमामाने सुद्धा मदत केली. पण तिथून विचारलं सुद्धा गेलं नाही की इथं पाण्याची कमतरता आहे का किंवा नगरसेवक कोण हे दाखवलंच नाही. चेहराच माहित नाही आम्हाला की कोण व्यक्ती उभा राहतील, कोणी निवडून आली बाबतीत. मग कशा काय निवडून आल्या त्या? काय आता निवडून आमच्या भागात त्यांनी म्हणतात तुमच्या भागातले आम्हाला मतच पडलेलं नाही, आमच्या भागांनी लोकांनी दिलेत मतदान असं म्हणतात. टीका म्हटली तर माझी या गेल्या वर्षातल्या नगरसेवका खंबीरपणे ह्या भागातल्या तर लोकांची आहेच आहे आणि असणारच आहे. दारातलं लोटतोय स्वतः टीका आम्ही त्यांच्यावर, कारण त्यांनी आमचं कामच केलेलं नाही. तर म्हणजे काय माहिती नाही. मी अगदी तुम्ही समोर जरी आणून उभा केलं तर मी दडदडीत सांगेन 5 वर्ष तुम्ही आलेला नाही आणि आता येऊ नका. त्यांनी जे मुलगीला उभा केले आम्ही जनरली सगळ्यांच्या बरोबर त्यांना रामराम करतोय, कारण आम्हाला ते माणूस नको आहे. ताई काय सांगाल? तुमच्या मते किती वर्ष राहता इथं? मी आता 10 वर्ष झाले राहते. बरं 10 वर्ष निवडणुकाच झाल्या नाही, तुम्ही इथलं मतदानच केलेलं नाही? ठीक आहे, 2 वेळा केले. बरं काय वाटतं इथं मतदान तुमच्या मतदान केल्यानंतर जो नगरसेवक आलाय अक्षरशः त्या नगरसेवकांना मी तर आतापर्यंत कधीही आलेलं बघितलेलं नाही दरवाजात. आता आमच्या गल्लीत म्हणजे गाडी जी कचऱ्याची येते ती कचऱ्याची गाडी 8 दिवसात एकदा येते, कधी 15 दिवसात एकदा येते, कधी गाडीच येत नाही. आम्ही कचरा टाकायचा तर कुठे टाकायचं हा मेन मुद्दा. कारण कधी पण आम्ही कचरा गोळा करतोय ती गाडीच येत नाहीये आणि बोललं तर म्हणतात की आम्ही सकाळी येऊन जातोय. ते आवाज सुद्धा आम्हाला घंटा गाडीचा येत नाही. कचरा कुठे टाकायचा पाहिजे मग तुम्हाला? आम्हाला आता सध्या सगळ्या सोयीयुक्त पाहिजे. कारण नगरसेवकचं काम आहे की तो भाग व्यवस्थित राहिला पाहिजे. तिथील सगळ्या सोयी म्हणजे गटर व्यवस्थित राहिला पाहिजे, गटर स्वच्छ झाल्या पाहिजेत, गटरी असायला पाहिजेत, कचरा वेळोवेळी त्या भागातला गेला पाहिजे, पाण्याची सोय व्यवस्थित. आता तर आता उन्हाळा येणार आहे, आता हिवाळा आहे त्यामुळे काय पाण्याची एवढी टंचाई नसणार आहे. पण उन्हाळ्यात भरपूर पाण्याची टंचाई होणार आहे. कारण नळाला पाणी येत नाही, 2-2, 3-3 दिवस पाणी येत नाही. त्यामुळे ह्या भागात पाणीच नसणार आहे त्यावेळेला. महानगरपालिका पूर्ण सुस्तावल्या. महानगरपालिकेचे नगर अधिकारी जे ते सगळे सुस्त झालेले आहेत. कुणाची कुणाला दाद नाही आहे, कुणी कुणासंग चांगलं बोलत नाही, चांगली उत्तरं देत नाही. आमच्या भागाच्या जे मुकादम आहेत त्या बोलायला गेलं की हे सेटिंग मी लावणार नाही असं म्हणून धडधडीत सांगतात. मग आम्हाला ते नकोच आहे. मग आमचा मी करतो ते पण बरंच आहे आणि नगरसेवक असलेला पण त्याच्यापेक्षा पण बरंच. नगरसेवक असावा कारण प्रत्येक भागातला काय कमतरता हे दिसण्यासाठी नगरसेवक लागत्या. महानगरपालिका पूर्ण कोल्हापूर जिल्हा हँडल करू शकत नाही. आता ह्या म्हणतात प्रवीण सोनवणे पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? मला सुद्धा प्रवीण सोनवणे यांचं नेतृत्व पहिल्यांदा संधी आपण प्रत्येकाला संधी देतोय तशी परत एकदा मला युवा नेतृत्वाला संधी द्यायची आहे भागाचा विकास करण्यासाठी. पण सारखं त्याच घरात का आपण?
कारण ऑलरेडी त्या घरात दाखवून दिलंय ना की आम्ही विकास करतोय, प्रगती करतोय. चांगले आहेत ना ते मुळातच कार्यकर्तेच चांगले आहेत. त्यांच्या घरापासून पहिल्यापासूनचे कार्यकर्तेच चांगले, कार्यच चांगलं आहे त्यांच्या घरांचं. त्यामुळे ते व्यक्ती पाहिजे आम्हाला भागात, आम्ही हक्कानं सांगू शकतो. नगरसेवक हा सगळ्यात महत्वाचा तर काम करणारा असावा. तो ह्या भागात राहणंच गरजेचं आहे असं नाही, तो कुठल्याही भागात राहू दे, पण त्यानं कार्य केलं पाहिजे. आता बरेच जण म्हणतात प्रवीण सोनवणे इथे राहत नाहीत, मग तुम्ही रविवार पेठेत जाणार का त्यांना बोलायसाठी? अरे रविवार पेठेत जाण्यापेक्षा, महापालिकेत जाण्यापेक्षा रविवार पेठ कुठे लांब आहे आपल्याला? मग पण एक फोन आणि केला त्यात तरी नुसता राहता फोन येतं जरी तिथं. केला तर ते लगेच आपल्या फोनवर येतात हातीला ते. धावून येतात. आणि तेच नाही, त्यांच्या आजोबापासूनची ही परंपरा आहे. काय हे माझ्या सासऱ्यांचे, म्हणजे माझे सासरे तर मला माहित नाही, पण सासूबाई सांगायच्या की त्यांच्या जे आजोबा आहेत त्यांनी खूप कार्य केले, सोसायटीसाठी केले, इथल्या नागरिकांसाठी केले, त्यांच्या वडिलांनी केले. हो करणार की 100% करणार. कारण त्यांचं तुम्ही म्हणताय ना वंशावळच कशाला पाहिजे, हेच कशाला, तर शिकवण. आणि लहानपणापासून बघितलेलं आहे की आपल्या आजोबांनी काय कार्य केले आतापर्यंत, त्यांनी कुठपर्यंत सगळ्यांना नेलंय, किंवा जर आपण 4 लोकांच्यात गेलो तर आपल्यासाठी त्यांनी काय आपल्या त्यांच्याकडनं अपेक्षा आहे हे सगळं कळतं. 4 लोक मागे घ्यायचे आणि रुबाब करत फिरायचं. नाही हा म्हणतात. हो आता मी ऐकले, बरेच जणांच्या ऐकले आता तोंडात ना. मी आज गावात गेले होते मगाशी, तर मी नाही अजिबात दिसलेलं नाही. ते म्हणतायत की म्हणजे 4 लोक म्हणतायत की तुम्ही 4 पोरं घेऊन फिरलात कुठे, ते शिवाजी पेठेतल्या आणि कुठली इकडच्या आणि तिकडच्या आणि राजनगरच्या, असे 4 लोक घेऊन फिरलात म्हणजेच तुम्ही खूप मोठे, तुमच्या पाठीमागं पाठिंबा आहे असं नाही. तर आम्ही घरातल्या प्रत्येक महिला त्यांच्या पाठीशी आहोत. कारण आम्हाला माहिती आहे हे आत्ताच नाही, त्यांचं पहिल्यापासून हे सगळ्यांचं घरातल्या सगळ्यांचं तसं हे आहे. त्यांची गरीब श्रीमंती त्यांनी कधीच बघितलं नाही. आम्ही आता आमच्याच नाव घेत नाही, मी डायरेक्ट त्यांचं नाव नाही घेऊ शकत कारण शेवटी ते उभारलेत. पण त्यांना हा जर खरंच त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर त्यांना हा माझा टोमणा समजा की तुम्ही गरिबांना बोलवता कार्यक्रमाला, तुमच्या मदतीला म्हणा, किंवा एक असावं आपली ओळख आहे बाबा, नाही बोललं त्यांना रागीन म्हणून बोलवता, आणि त्यांना तुम्ही खाली बसून जीव घालता, आणि चांगल्या श्रीमंत लोकांना, गाडी घेऊन आल्या लोकांना टेबल खुर्च्या लावून जीव घालता. हे सगळ्यात रॉंग गोष्ट आहे. तर असं हरिदास सोनवणेंच्या पूर्ण खानदानीत कधी जमणार नाही. त्यांनी गरीबातल्या गरीबाला देखील जरी बोलवलं तर आल्यावर हात जोडून नमस्कार करतात. आणि असं नाही मोठे आल्यात म्हणून असं नाही या नमस्कार कर, अजिबात नाही. कोणी येऊ दे, प्रत्येकाला त्यांनी या नमस्कार. श्रीमंताला पण तीच जागा देतात आणि गरीबाला पण तीच जागा देतात. भेदभाव नाही. कधीच त्यांनी भेदभाव केला नाही. काय वाटतं या ठिकाणी बदल होणार का? या ठिकाणी होणार की का नाही होणार? होणार, 100% बदल होणार. कुणाचं वारं दिसतंय इकडे? कुणी पण येऊ द्यात, ते परमेश्वरची लीला आहे, आपण काय बोलू शकत नाही. बटन दाबणार नाही तुम्ही? दाबणार की 4 बटन दाबायचे. ते कशाला मी सांगू, कुणाला पण दाबू. हो कुणाला पण आम्ही देऊ, आम्ही ते कसं सांगू शकत नाही. कुणी पण नगरसेवक निवडून येऊ दे, आमच्याकडे देखरेख करू द्यात. माझा आता सगळ्यांना एक झटकीपट प्रश्न आहे, महापालिकेवर कोणाची सत्ता यावी? काँग्रेस. का? सांगते ना, काँग्रेसच्या काळात रुळत चाललेलं आहे. नाही काँग्रेसच्या काळात जे लोकांनी काम केलंय ती लोक आज 50,000 पेन्शन घेतात, आणि भाजपच्या काळातली लोक काम केले, जेवढं काम केलं तेवढं घरला आणि घरला जावा. आज रेशनला धान्य मिळत होतं 20-20 किलो, या भाजपनं सगळंच बंद करून ठेवले. पेट्रोल डिझेल स्वस्ताई, धान्य धुन्य, गरीब लोकांना काय आहे खायला? आता लाडकी बहीण कुठं पेटली की लाडकी बहीण कुठं काय येते? लाडकी बहिणीला 5 महिने, 1 महिना देतोय, 5 महिने थांबवतोय लाडकी बहीण. केसरी कार्डाला धान्य अजिबात, आमचा धान्यवाला इथंच आहे. केसरी कार्डाला धान्य, केसरी कार्डाला धान्य मिळत नाही. 2013 पासून तुमचं कार्ड बंद म्हणून शिक्का दिलाय. 12 नंबरी अंक देत नाही तेव्हा. तेव्हा मग त्याला काय करायचं असल्यास मी काँग्रेसच्या काळात किती स्वस्ताई होती, काय काय स्वस्त होती. आता काय आता माणसाला ज्वारी गहू करायचा विचार करायला लागतोय. तुम्ही बोलला लाडकी बहीण बंद झाल्यावर लाडकी बहीण नाही, आम्हाला नसती चालू. नोव्हेंबर पासून लाडक्या बहिणीचा हप्ता आलेलाच नाही. नोव्हेंबर डिसेंबर 2 महिने झाले, कुणालाच हप्ता आलेला नाही लाडक्या बहिणीचा. कसं असतो, गरीब खाणं महत्वाचं आहे, मुलाला शाळेचं विद्यार्थी शिक्षण हे ते महत्वाचं आहे. हो बरं, मग महापालिकेवर सत्ता कोणाची यावी? काँग्रेसचीच येणार 100%. काँग्रेसच येणार. तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसचीच सत्ता यावी, गोरगरीब जनतांना खायला सुखानं मिळेल, स्वस्ताही होईल. काँग्रेसची सत्ता यावी ठरवले वाटतं. हो कारण की जवाहरलाल नेहरूंनी इथे ह्या सोसायटीचं उद्घाटन केलंय, पण ह्याचं सगळं पुढचं जे प्रगती आहे ती सोनवणे साहेबांनी केली, आणि ते काँग्रेसकडनं उभे आहे. त्याच्यामुळे आमची इच्छा आहे की काँग्रेसची सत्ता यावी आणि प्रवीण हरिदास सोनवणे यांचाच विजय व्हावा.
हीच आमची इच्छा आहे. काँग्रेसच यावं. 1,500 देतात आणि 1.5 लाखाचा आमचा खर्च होतोय आणि सोनं तर आता किती लाखानं 1.5 लाखानं झालंय. 5 किलो गोरगरीब कसं घेणार सोनं? म्हणा लग्न येवं तर सोनं थोडं तरी घ्यावं लागतं, गरीब लोकांनी पण काय गरीबाचं घ्यायचं ते हात आहे का? घेऊन ठेवले सोनं आणि चांदी. तर नक्कीच आपण पाहिलं की या ठिकाणी जवाहरनगर परिसरामध्ये मी प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांशी संवाद नागरिक नाही, ह्या सगळ्या रणरागिण्या आहेत. त्यांच्याशी ज्या वेळेला संवाद साधला त्यावेळी त्यांच्याकडून आपल्याला असं दिसून आलं की या परिसरामध्ये जे मागचे नगरसेवक झालेले आहेत, निवडणूक प्रक्रिया राबल्यानंतर जे गायब झालेत ते पुन्हा या ठिकाणी दिसलेले नाहीत. कोणता चेहरा त्यांच्या लक्षात नाही आहे. दुसरीकडे बघायला गेलं तर महापालिका प्रशासनानं देखील या ठिकाणी अक्षम्य असं दुर्लक्ष केलेलं आहे. कर्मचारी जे आहेत ते उर्मट उत्तरं देतात. स्वच्छतेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, गटरचा प्रश्न असेल, एक ना अनेक प्रश्नांनी हा संपूर्ण परिसर ग्रासलेला आहे. यावेळेला या ठिकाणी मतदान करत असताना आमच्या परिसराचा विकास, आमच्यात मन मिसळणारा आणि आमची तक्रारी ऐकून आमच्या तक्रारींचं निरसन करणारा नगरसेवक आम्ही निवडून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेषतः काँग्रेसचे जे आता अधिकृत उमेदवार आहेत प्रवीण सोनवणे, यांच्या घरातूनच सामाजिक सेवेचा कार्याचा वारसा त्यांच्या बरोबर आहे आणि तोच वारसा घेऊन ते या ठिकाणी कोणतंही पद नसताना ते काम करत होते. जर एखादं पद मिळालं तर त्या पदाच्या माध्यमातून ते अनेक मोठी विकास कामं या ठिकाणी करतील, या असा दावा या महिला नागरिकांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलाय. एकूणच 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया होते. दुसऱ्या दिवशी मतमोजणी आणि त्याच दिवशी निकाल होणार आहे. या संपूर्ण परिसरातील महिला असतील, नागरिक असतील, प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांचा कौल नेमका कोणाला गेलाय हे त्या दिवशी स्पष्ट होणार आहे. हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, कोल्हापूर.